ओम श्री महालक्ष्मी नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुळशीमध्ये कोणते पाणी कधीही टाकू नये आणि कोणत्या गोष्टी तुळशीच्या मुळाशी ठेवू नये, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही या गोष्टीचे पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते। जर तुम्ही या गोष्टीचे पालन केले तर तुम्हाला जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल। तर चला मग जाणून घेऊया कुठली आहे ती वस्तू जी तुळशीखाली बांधल्यास तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते। घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे हे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी फायदेशीर आहे। पुराणानुसार तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते आणि सरस्वतीच्या नियमित पूजा केल्याने नक्कीच फायदा होतो। पण जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आणि तिच्याखाली ही एक वस्तू बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटीने जास्त फायदे तुम्हाला होतील, कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला पूर्ण मानले जात नाही। या गोष्टीमुळे तुळशी पूर्ण होते, म्हणूनच शास्त्रात याला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे। तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते। अनेक औषध गुणधर्म सोबतच या वस्तूला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व असल्याचे म्हटले जाते। कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ, यामध्ये तुळशीचा आवश्यक वापर केला जातो। विष्णू पुराणात तुळशीला भगवान विष्णूची पत्नी मानली जाते। या कारणास्तव तुळशी ही जगाची माता आहे। तुळशीला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे। यामुळे तुळशीच्या पानामध्ये अमृतांचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते। ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्ती वास करतात आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो, तसेच तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो। ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते। तुळशीचे पानं भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये वापरले जातात। त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र ठेवणे आवश्यक आहे, कारण तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाही। तर प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप हे असलेच पाहिजे। तुळशीचे रोप ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो। तर तुळशीला ही एक वस्तू अर्पण करा। तुळशी मातेला चुनरी म्हणजेच ओढणी अर्पण करावी। बऱ्याचदा लोक घरात तुळशीचे रोप लावतात पण तुळशी मातेला चुनरी म्हणजेच ओढणी अर्पण करत नाही, त्यामुळे तुळशी लावल्याचे शुभ फळ त्यांना प्राप्त होत नाही। तुळशीचे रोप, चुनरी म्हणजेच ओढणी ओढल्याशिवाय अपूर्ण आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे, विष्णूंची पत्नी आहे। आपण तिला आपली आई मानतो, म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अर्पण करावी। त्यामुळे पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढतो। घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यशाली असतात, परंतु तुळशीला ओढणी अर्पण करताना हे लक्षात ठेवावे की तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण करू नये। लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशी संबंधित आहे। मंगळ आणि बुध हे मित्र नाही, शुक्र आणि शनी बुधसाठी अनुकूल आहे। त्यामुळे तुळशीवर लाल रंगाची चुनरी कधीही वापरू नये। तुळशीला हिरवी, पिवळी किंवा निळ्या रंगाची चुनरी अर्पण करावी। पण अनेक जण तुळशीला जुनी फाटलेली ओढणी बांधतात, तसेच करू नये, हे अशुभ मानले जाते। तुळशीला फक्त नवीनच चुनरी बांधावी। एकादशीचा दिवस चुनरी अर्पण करण्यासाठी उत्तम मानला गेला आहे। कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवीन ओढणी आणून माता तुळशीला अर्पण करावी। अनेक पटीने फायदे मिळतील। तुळशीला ओढणीशिवाय ठेवू नका। ओढणी जुनी झाली तर एकादशीच्या दिवशी दुसरी ओढणी बांधावी। तुळशी विवाह करावा, त्यामुळे मनुष्याचे सर्व दुःख संपून सांसारिक जीवन सुखाने व्यतीत होते। दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।